हॅलो 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 तीन संकट टी20 संघाचे सर्व खेळाडू आपल्याला या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याप्रमाणे फलंदाजी आपल्या पद्धतीत पहिलं षटक संघाचं पहिलं षटक घेऊन आला तो कुणाल चांगल्या पद्धतीने मारला, परंतु त्यावर खेळबाद झाला आणि पहिल्या चेंडूवर मोठा धक्का दिला. 440चा धक्का दिला तो कुणाल याने आपल्या गोलंदाजीवर. पहिलाच फलंदाज चुकला आणि मोठा झटका दिलाय तो इनाम पांगारी संघाला. मित्रांनो, कुणाल हा 370 संघाचा तडाखेबाज असा लेफ्ट हँड बॅट्समॅन आहे आणि आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवताना आपल्याला इथे दिसतोय. पहिल्या चेंडूवर बाद केले ते दुसरा चेंडू वीज केला आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ते पाहायला मिळते ते खेळ करतात संघाकडून. दुसरा चेंडू घेऊन सुंदर असा खेळ कुठे आणि तिसऱ्या चेंडूवर दुसरा झटका दिलाय तो कुणाल याने. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षकाचं नाव आहे सूरज यांनी चांगला खेळ टिकलाय. काय मारत जमीवर लोळत कॅच पकडले आणि खरोखरच मोठा धक्का दिला तो इनाम पांगरे संघाला. पहिल्या षटकामध्ये 2 मोहरे टिपले ते कुणाल याने. 3 धावा मिळवण्यात यश येते ते इनाम पांगारी संघाला. इनाम पांगारी संघाच्या सदस्यांना विनंती करतो की आपण बाहेरून कोणी बोलू नये, सहकार्य करावं मंडळाला. तेहतीस संघाला विनंती आहे की आपण कोणीही काही बोलू नये, त्याची बाहेरून सहकार्य करावे. माझ्या सदस्यांना विनंती आहे. आणि कॅच पकडले प्रशांत अब्दुल यांनी. चांगल्या पद्धतीचा कॅच पकडला आणि तिसरा धक्का दिला तो इनाम पांगारी संघाला. चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते प्रशांत अब्दुल यांच्याकडून. मी मगाशी बोलतो आदित्य हा चातुर गोलंदाज, फलंदाजाला चक्रवण्यामध्ये माहीर गोलंदाज आहे. चांगल्या पद्धतीने बाद केलं ते धाव बाद झाला आणि माघारी परतलाय तो इनाम पांगारी संघाचा फलंदाज. चांगल्या पद्धतीचा थ्रो केला होता डायरेक्ट स्टंपवर आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो राज आदित्य रंगे. पोलीस चेंडू चांगल्या पद्धतीने कट केला, त्यावर 3 धावा मिळवण्यात यश येतोय इनाम पांगारी संघाला. 21 धावांवर पोहोचतो. आदित्याचा पोलीस चेंडू चांगल्या पद्धतीने कट केला, त्यावर 2 धावा मिळवण्यात यश येते. शुभम अब्दुल यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, जे आपल्या संघासाठी धावा वाचवताना कमीत कमी 1 धाव वाचवली त्यांनी आणि संघाला चांगलं सहकार्य केलेलं आहे.
आलो आलो दोन सर्कलच्या पलीकडून दोन ताराचे बाद फलंदाज मैदानात पुन्हा पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळवण्याची यशस्वी आदित्य रंगेवाला चांगल्या पद्धतीची फलंदाजी गोलंदाजीचे प्रश्नांमध्ये माहीर असणारा आदित्य रंगे आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळवण्याचे यश मिळवल्याचे आदित्य रंगे फ्रंट सर्कल आदित्य रंगे दुसऱ्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर 3 धावा मिळवलेत आदित्य रंग्याने आणि 2 चेंडू खेळल्यानंतर कुणाला सांगतो की आता तो 2-3 चेंडू खेळ कुणाला हा सुद्धा डावखुरा फलंदाज या पंचकृषीमध्ये नावाजलेला आधीचा खेळ काय म्हणतोय आणि तीन धावा ना 3 धावा पुढे चेंडू चांगल्या पद्धतीने कट करून त्यावर 3 धावा मिळवण्यात यश मिळाले. हा संघ फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ कालच्या दिवसामधला आणि त्याच जोडीचा हा संघ आणि बाद झालाय. कुणाल चांगला फटका मारला होता परंतु त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीचे आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बाउंड्री लाईनवरून धावतो संघाला त्याची जागा घेण्यासाठी आला तो शुभम अब्दुल. दोन धावा मिळवण्यात यशस्वी होते दोन सर्कल केतवली संघाला. खेळ बजरंग इनाम कामगारी संघाकडून सुद्धा चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळतो. 15 धावा झाल्या 15. यानंतर जयगावनी सुखदार आणि मंगलमूर्ती आगरवानी याने त्या जोडायचा नाही पाहिजेत नाही त्या जोडण्यावर लेवल द्यायचं आहे. जयगावनी सुखदार आणि मंगलमूर्ती आगरवानी जय बजरंग इनाम कामगारी या संघाकडून सुद्धा चांगल्या पद्धतीचा आपल्याला खेळ पाहायला मिळतो. 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे की दोन सर्कल केतवली संघाला. सुंदर व्हायचे पहिल्या चेंडूवर ही धावा मिळवण्याची यशस्वी होते पहिल्या चेंडूवर. आणि मी मगाशीच बोललो होतो आदित्य रंगे हा खरोखरच जीवत असा फलंदाज आहे. संघाला जिंकल्याशिवाय तो नीट सोडत नाही हे आम्ही त्याच्याकडून पाहिलेलं आहे. अगरवानी आणि मंगळवारची संघ हा टॉस जिंकून टॉस जिंकलेला आहे. दोन धावांवर समाधान मानावं लागतो तो दोन सर्कल केतवली संघाला. सामना करतोय शुभम अब्दुल. 2 धावांवर समाधान मानावं लागते. मित्रांनो शुभम हा सुद्धा उंच पुढे असा खेळाडू मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे परंतु मोठ्या फटक्यांची गरज नाही हे त्याला माहीत आहे आणि आपल्या संघाला विजयाकडे न्यायचं हेही त्याला माहीत आहे. त्याच्यामुळे खालून घेऊन 3 भेट कशी येतात ते बघतोय आणि आपल्या संघाला विजयाकडे नेतो. संघाला विजय मिळवून दिला आहे. दोन सर्कल केतवली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे जय बजरंग इनाम कामगारी संघाचंही हार्दिक अभिनंदन.